मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक ज्यांनी आम्हाला घडवलं, ज्यांच्या विचाराने आज आम्ही पुढे चाललोय, असे आपले मार्गदर्शक या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत. मी पुन्हा एकदा त्या सर्वांची नावं घेतोय. आपले वाडी प्रमुख यशवंत वेलोंडे, रमेश मते, विष्णू वेलोंडे, शंकर तांबडकर, पांडुरंग तांबडकर, संतोष वेलोंडे, विलास मते. पुन्हा एकदा या सर्वांचं जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर मी आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय उल्हासदादा मते यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर महिलांमध्ये मी अंकिता मते, शाळा नंबर 2च्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष, आणि सायली तांबडकर हे उपाध्यक्ष, या दोघींनी या ठिकाणी येण्याची कृपा करायची, व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. अनंतमध्ये अरे मंडळाचे उपसचिव सचिन चव्हाण, आणि ते आता सध्या कर्जत तालुक्यामध्ये मुंबई कर्जतमध्ये शिवसेना गटाचे गटप्रमुख म्हणून नियुक्त झालेले आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आणि कृपया मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या व्यासपीठावरती सन्मानित व्हायचे. कार्यक्रमाला सुरुवात करायचीच आहे. प्रमुख पाहुण्यांचे आगमन झालेलं आहे, थोड्या वेळात या ठिकाणी उपस्थित होतील. तत्पूर्वी एक श्रद्धांजलीचा आपण जो अनंतमध्ये आपण कृपया या ठिकाणी यायचं आहे. हे वर्ष अतिशय खूप कठीण आणि वाईट आपल्यासाठी एवढंच म्हणावं लागेल की काही लोक हे आज आपल्यामधून नाही आहेत, आपल्यामध्ये राहिले नाही आहेत. त्यांची उणीव आपल्या नेहमीच भासेल. असं म्हणतात की एकाच्या जाण्याने फारसं काही कमी होत नाही, पण हेही सत्य तेवढंच आहे की त्या एकाची जागा, एकाची उणीव दुसरं कोणी भरू शकत नाही. गेल्या वर्षी आपल्यासोबत गणपतीत होते, या वर्षी नाही आहे. कदाचित आपल्यापेक्षा ते परमेश्वराला प्रिय झाले असं मी म्हणेन. त्यापैकी स्वर्गीय लक्ष्मण वेलोंडे, तात्या लक्ष्मी रामचंद्र तांबडकर, वासंती पांडुरंग तांबडकर, अंजनी तानाजी मते, राजेंद्र भवन वेलोंडे, निखिल अशोक मते. निखिल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परिचय होता. आणि आमचा भाऊ आमच्या मंडळाचा कार्यकर्ता अपेक्षित नव्हतं आम्हाला की त्याचं आम्हाला सोडून जाणं. रवींद्र वेलोंडे, आज आमच्यामधून हे सर्व लोक नाही आहेत. कदाचित आमच्यापेक्षा परमेश्वराला ती प्रिय झाली असं म्हणेन. तर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कृपया आपण आजच्या ठिकाणी 2 मिनिटं उभं राहून त्यांना श्रद्धांजली व्हायचे. ओम शांती. ईश्वर या मृतात्म्या चिरशांती देऊ अशी मी आई चंडिकाची चरणी
प्रार्थना करून आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. कित्येक वर्ष आपण हा कार्यक्रम गणपतीमध्ये घेण्याचं कारण एकच आहे की मुंबई आणि गावची लोक एकत्र असतात आणि आजचा दिवस मोकळा असतो आपल्यासाठी. तर त्याच्याकडे आपण आपल्या या वर्षीचे 10वीमध्ये 12वीमध्ये आणि पदवीधर असे उमेदवार त्यांचा सत्कार सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षी करतोय. आणि त्याच्यासोबत आपल्याकडं शाळेमध्ये शिकत असलेले अंगणवाडीपासून ते 9वीपर्यंत या सर्वांना आपण इथे गौरव करण्यात येत आहे. तर या वर्षी आपल्याकडं पदवीधर झालेले 4 विद्यार्थी आहेत. त्यापैकी प्रथमेश उमेश मते याने कम्प्युटर सायन्समध्ये मास्टर की मिळवलेली आहे आणि ती सुद्धा अमेरिकेला. जोरदार टाळ्याने त्याचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर दुसरी BSc IT मध्ये शीतल संतोष मते, हिने सुद्धा BSc मध्ये IT या क्षेत्रामध्ये उत्तीर्ण झाले. जोरदार टाळ्या तिच्यासाठी. आपल्या मंडळाचे सदस्य सुहास जोगळे आपला परिचय आहेत. त्यांची बहीण सोनाली सुरेश जोगळे ही सुद्धा BCom मध्ये पदवीधर झाले. तर तिचं सुद्धा जोरदार टाळ्याने स्वागत करायचंय. दुसरा आपला पदवीधर आदित्य तांबडकर कौतुकास्पद आहे कारण त्याने नोकरी करून शिकत काम करत त्यांनी शिकला, आपली पदवी हासिल केली आहे आणि तो BCom झालाय. तर जोरदार टाळ्या पुन्हा त्याच्यासाठी. त्याच्यानंतर 12वीमध्ये चांगल्या मार्कने पास झालेल्या आपल्या विद्यार्थी शालिनी भिकाजी मते, आज ती नाही आहे, मुंबईमध्ये कामासाठी आहे. प्रीती संतोष वेलोंडे, शिवानी संदीप मते आणि तन्वी विजय चव्हाण या चौघींचे जोरदार टाळ्याने पुन्हा एकदा स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर 10वीमध्ये शुभम तांबडकर आणि राजविजय चव्हाण यांचं सुद्धा जोरदार टाळ्याने स्वागत करायचंय. आणि व्यावसायिक शिक्षण, आज याही पलीकडे फक्त शिक्षण महत्त्वाचं नसतं. आमच्या या विनंतीला मान देऊन आपल्या पंचक्रोशीतील प्रसिद्ध समाजसेवक, उद्योगपती, माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष आणि पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक श्री प्रभाकर गुणवडेजी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्याने आणि त्यांचे सहकारी यांना मी विनंती करेन कृपया त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचे. जोरदार टाळ्या या मान्यवरांसाठी. मी विनंती करतो साहेबांना की आपण स्थानापन्न व्हायचे. मुंबईमध्ये आपलं मार्गदर्शन आम्हाला मुलाचं मिळतंच वारंवार आणि आज आम्हाला आनंद झाला की आमच्या गावातल्या मुलांना सुद्धा आपलं मार्गदर्शन मिळेल. आणि आमच्या विनंतीला एक व्हॉट्सअपद्वारे फक्त निमंत्रण पाठवलं आणि त्या निमंत्रणाला मान देऊन साहेबांनी ते उपस्थित राहिले. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा त्यांच्यासाठी. त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षण संजय वसंत वेलोंडे यांनी खूप इकडे मेहनत करत इलेक्ट्रिक डिप्लोमा त्यांचा गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट हासिल केलं आहे. तर जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि प्रथमच वेगळ्या क्षेत्रात आपली छबी पाडणारे रोहित सुरेश मते हे कोरिओग्राफर म्हणजे डान्सर, आज ते मुंबईमध्ये स्वतःचं डान्स अकॅडमी चालू करण्याच्या प्रयत्नामध्ये शिकवण सुद्धा देत आहेत. तर एक हे वेगळं क्षेत्र आहे, त्यापर्यंत आपण नाही पोहोचू शकत, पण आपल्या वाडीतल्या एका मुलाने ते हासिल केले. जोरदार टाळ्या रोहितसाठी. आतापर्यंत आमच्या वाडीतील पदवीधर आणि उच्च पदवीधर जवळपास 21 मुलं झालेली आहेत. कारण आताच्या पिढीला ते ज्ञात नाही आहे. तर त्यापैकी उल्हास गोविंद मते आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष कार्यरत आहेत. BSc PGDBA ही पदवी त्यांनी हासिल केली आहे. जोरदार टाळ्या दादासाठी. त्याचबरोबर आपल्या युवा पिढीचा आयकॉन म्हणेन मी त्यांना. आणि आपल्या मंडळाचे खजिनदार आहेत श्री राजेश दत्ताराम मते, BCom PGDBA ही पदवी त्यांनी हासिल केली आहे. जोरदार टाळ्या पुन्हा त्यांच्यासाठी. त्याचबरोबर प्रथमेश मते मास्टर डिग्री ऑफ कम्प्युटर सायन्स, अथर्व उल्हास मते बॅचलर ऑफ इंजिनियर, चैतन्य चव्हाण बॅचलर ऑफ इंजिनियर, रिद्धी बबन मते BSc IT,
उल्का उल्हास मते BA DED, शीतल संतोष मते BSc IT, सौरभ वसंत वेलोंडे BCom, अभिज्ञा अविनाश तांबडकर BCom, सौ अर्णवी राजेश मते BCom, आदित्य तांबडकर BCom, रवींद्र सुरेश मते BA, श्रेयंकेश वसंत वेलोंडे BA, अमित कृष्णा मते आर्ट डिप्लोमा ऑफ कल्चरल अँड मॉडेलिंग मध्ये त्याने त्याचा डिप्लोमा हासिल केला आहे. रोहित सुरेश मते कोरिओग्राफर, ऋतिक उदय तांबडकर आर्टिफिशियल अँड मेकअप आर्टिस्ट, तसेच संजय वेलोंडे डी ऑफ इंजिनियर इलेक्ट्रिशियन आणि नीता रमेश वेलोंडे ITI हे आतापर्यंत आपल्या वाडीमधले सर्व पदवीधर, डिप्लोमा आणि उच्च पदवीधर आज आपण त्यांचा तिथे बॅनर लावलेला आहे. काही लोकांना माहीत नसतं आपल्या मुलांना की याही पलीकडे शिक्षण आहे, त्याला उदाहरण उल्हासदाय आणि इतर व्यक्ती आहेत. तर जोरदार टाळ्या पुन्हा या सर्वांसाठी. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी खऱ्या आता मान्यवर आले तर कार्यक्रमाला सुरुवात करायचे. मी सर्व मान्यवर प्रभाकर धनावडे साहेब आणि इतर आमच्या सर्व मंडळींना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करायची. तर कृपया आपण उपस्थित. विघ्नार त्या गणरायांचा आता इथे त्यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन करून आपण आज खऱ्या कार्यक्रमाला इथे सुरुवात करतोय. चुकून एक राहून गेलाय. आमच्या मुंबई मंडळाचे उपखजिनदार संदेश वेलोंडे कृपया यांनी सुद्धा या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे, कृपया या ठिकाणी यायचंय. कार्यक्रमाला आपण सुरुवात करण्यापूर्वी ज्या या मंडळीने आपल्या या मुंबई मंडळाने या कार्यक्रमाला आर्थिक सहकार्य असो किंवा इतर मेहनतीचं सहकार्य असो हे करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांचा मुलाचा त्या सर्वांना नाव घेत नाही, पण सर्वांना पुन्हा एकदा या सर्वांसाठी जोरदार टाळ्या. कार्यक्रमाला सुरुवात करतो. तत्पूर्वी या शाळेतील अंगणवाडीपासून 9वी पर्यंत ज्यांना प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षी त्यांनी काहीतरी भेटवस्तू, शैक्षणिक भेटवस्तू जे देतात असे विश्वास धोंडूमते यांचं पुन्हा जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे आणि त्यांना विनंती करेन की त्यांनी समोर यायचं आहे आणि त्या मुलांना भेटवस्तू द्यायचे. अंगणवाडीमध्ये आहेत त्यांनी यायचं. अंगणवाडीमध्ये वेदांत रिचा मते, समर्थ मते, आराध्या वेलोंडे, सानवी जुगळे, पाच बेंडल इथे थांबा. इथे 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 वेदांताला समर्थ होते. आमच्या वाडीची भावी पिढी, उज्ज्वल भविष्य हे आहे. या सानवी सानवी पहिली
इथे सेकंड मधली मनस्वी कोण आहे? सार्थक समर्थ मनस्वी सेकंड मध्ये आणि मनस्वी आणि विघ्नेश जोरात टाळ्या. चौथीमध्ये अक्षित आदर्श ओम वैष्णवी आणि विहान या सर्वांनी यायचं आहे. ओम विहान आदर्श आणि अक्षित जोरदार टाळ्या चौथीतल्या विद्यार्थ्यांसाठी. वैष्णवी टाळ्या होता जोरात. धन्यवाद. विश्वास या सगळ्यांच्या वतीने आपला धन्यवाद देतो. त्याचबरोबर 5वी मधले ऋषभ संतोष तांबडकर, रिया मते, सार्थक, सुजल ऋषभ रिया मते, सावी, सार्थक, सुजल, अथर्व, समर्थ चव्हाण. रिया मते, सार्थक, सुजल, अथर्व तांबडकर, तिकडे जाऊ मी तिथे बसतो चव्हाण. जोरात टाळ्या वाजवा. धन्यवाद. विश्वास पुन्हा एकदा या सर्वांच्या वतीने आपण धन्यवाद देतो. 9वी मध्ये असलेली मनाली समाधान, मनाली आणि समाधान हर्षदा समर्थ, अस्मिता, हर्षदा समर्थ, अस्मिता आणि श्रेया. जोरात टाळ्या. धन्यवाद. विश्वास पुन्हा एकदा आपणास मी या 4वीच्या वतीने धन्यवाद बोलतो. त्याच्यानंतर 9वीत असलेले ओंकार मते आणि रुद्र आणि ओंकार. प्रत्येक वर्षी आहे ना मुंबईवरून. त्याच्यानंतर 10वीत असलेले ओंकार, आदित्य, लोपेश, समीरा चव्हाण. चौघांनी ठिकाणी यायचंय. लोपेश मामाच्या गावाला न जाता आपण इथे उपस्थित झाला. धन्यवाद. त्यांना गिफ्ट द्यायचं विश्वासच्या वतीने मी त्यांना विनंती करतो की त्याने कोण यावर्षी जास्त आणतं बघूया. हे आपले भोगावरची 10वीचे 17 मूर्ती आहेत. धन्यवाद विश्वास. आपण
मोलाचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी केलं आणि असंच सहकार्य आपण वर्षानुवर्ष या कार्यक्रमाला योगदान देत राहा आणि आपल्या आयुष्यात सुद्धा आर्थिक भरभराटी येऊ दे अशी गणरायाची देवी प्रार्थना करतो आणि पुढील कार्यक्रमाकडे वळतो मी. आपल्या शैक्षणिक वर्ष सन 2023 आणि सन 2024 या शैक्षणिक वर्षामध्ये व्यावसायिक शिक्षणामध्ये व्यावसायिक शिक्षण पदवी म्हणता नाही, परंतु एक वेगळं शिक्षण आज यांनी हासिल केलेलं आहे. तर आम्ही त्यांचा करणार आहोत नंतर 10वी, त्याच्यानंतर 12वी आणि नंतर पदवीधर. आज आमच्या कार्यक्रमाला खरी सुरुवात आता होते आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षपद मी धनावडे साहेब यांनी स्वीकारावं. यांच्या अध्यक्षतेखाली आजचा कार्यक्रम संपन्न होईल. तर मी संजय वेलोंडे नाही आहे, मुंबई गेला तर रोहित आहे ते, तर रोहितने कृपया यायचं आहे आणि आपलं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतील. धनावडे साहेब विनंती करतो की त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या डान्सरसाठी. संजूने तुमचं गीत आहे. चांगल्या स्टेप देऊन आम्हाला तुम्ही आमच्या नमन मंडळाच्या कार्यक्रमाला सुद्धा चांगलं सहकार्य तुमचं लाभतं. धन्यवाद. संजय वेलोंडे खूप स्ट्रगल करत याने त्याची ती डिप्लोमा आहे इलेक्ट्रिशियनचा आणि आनंद होतो की त्याने मुंबईमध्ये गव्हर्नमेंट सर्टिफिकेट त्याने हासिल करून आपल्या शिक्षणात प्राधान्य मिळवलं. तर त्याच्या घरचे व्यक्ती आहेत, त्यांना विनंती करतो की त्याने सौरभला विनंती, त्याचे बंधू विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह आणि त्यांची भेट होती. धनावडे साहेबांना विनंती केली की त्यांनी दहावीमध्ये शुभम तांबडकर आणि शुभम तांबडकरला विनंती करतो की त्यांनी कृपया यायचं आहे. आपलं सन्मान चिन्ह, भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचं आहे. मी आमचे वाडी प्रमुख यशवंत वेलोंडे यांना विनंती करतो की त्यांना सन्मानित करायचं आहे. शुभम तांबडकर आणि राज चव्हाण यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. जेवढा टाळायला पाहिजे, टाळ्यांचा आवाज वाढला पाहिजे. राज चव्हाण यांनी सुद्धा SSC मध्ये यावरती चांगले पर्सेंटेज वाढून आज उत्तीर्ण झालेलं आहे. तर त्यांचा सुद्धा सन्मान करण्यासाठी मी यशवंत वेलोंडे आमच्या वाडी प्रमुख यांना विनंती करतो. जोरदार टाळ्याने स्वागत करायचं या 2 दहावीच्या आपल्या विद्यार्थ्यांचं आणि पुढील त्याच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा. त्यानंतर 12वीमध्ये शालिनी मते नाही आलेले आहेत, तर ते घरचे कोण असतील तर त्यांनी 1 रुपया यायचं आहे आणि तिचं सन्मान चिन्ह आणि भेटवस्तू घेऊन जायचं आहे. शालिनी, त्यांचे बंधू ओम, मी मुलाचं विनंती करेन कृपया त्यांनी त्यांना सन्मानित करायचं आहे. संतोष वेलोंडे सन्मान चिन्ह, भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन मी मुलांना विनंती की त्यांना सन्मानित करायचं आहे. शिवानी मते आमचे धनावडे साहेबांसोबत सहकारी आणि आपल्या बाजूचेच गावातले विश्वास काटकर समाजसेवक या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्यांना सन्मानित करायचं आहे. शिवानी आणि तन्वी चव्हाण जोराने वाजल्या पाहिजे. आज सन्मान होतोय. आज आपण
त्याच्यापेक्षा डबल जोरात टाळ्या आपल्याला मिळतील. पदवीधर असलेले प्रथमेश या ठिकाणी उपस्थित त्यांचे घरचे इथे आहेत, तर त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा हे सन्मान चिन्ह, भेटवस्तू आणि मी शंकर तांबडकर यांना विनंती करतो आपल्या वाडीतील ज्येष्ठ नागरिक की त्यांना सन्मानित करायचे. भेटवस्तू आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करते. प्रथम काका या ठिकाणी उपस्थित जोरदार कार्याने स्वागत करायचं आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणारे हे कुटुंब आहे, हे नांदणीचं आपल्या वाडीसमोर आहे. आधी अमेरिकेत असल्यामुळे मी त्याच्यावरती स्वीकार केलेला आहे. आपल्याच वाडीचा विद्यार्थी आज आपलं शिक्षण पूर्ण करून आज तो आपल्या कामासाठी तिकडे कार्यरत आहेत अमेरिकेमध्ये. त्याचं शीतल संतोष मते हिला सुद्धा मी सन्मानित करतो. BSc IT या क्षेत्रात तिने आपलं उज्ज्वल यश प्राधान्य केलेलं आहे आणि आज ती IT क्षेत्रात कार्यरत होणार आहे. तर मी परत शंकर तांबडे विनंती करतो की त्यांनी कृपया त्यांना सन्मान चिन्ह, भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ सन्मानित करायचं आहे. जोरदार टाळायला पाहिजे. आणि मी यांना एक अजून विनंती करेन आमच्या विद्यार्थी महिला विद्यार्थ्यांना की फक्त मुलांनी या कार्यक्रमात योगदान नसून आपलंही योगदान, आपले काही मोलाचे संदेश असतील तर या आमच्या मुलांना द्यायचे. सोनाली जोगे या ठिकाणी नाही आले, पण त्यांचे बंधू सुहास जोगे या ठिकाणी आहेत. सुहास जोगे विनंती करतो की त्यांनी यायचं आणि सोनालीचं सन्मान चिन्ह, भेटवस्तू आणि घेऊन जायचं आहे. आमच्या मंडळाचे सदस्य आहेत हे कलापथकाचे आणि प्रत्येक वर्षी आम्ही सदस्यांच्या काही घरातले मेंबर्स असतील त्यांना आम्ही सन्मानित करत असतो. त्यापैकी एक सोनाली सुरेश जोगे, ही सुद्धा BCom झाले. आदित्य तांबडकर मुंबईमध्ये काम करत त्याने BCom पदवी हासिल केलेली आहे, तर त्यांना मी सन्मान करण्यासाठी त्याचबरोबर जसं आपल्याकडच्या मुली लग्न करून दुसऱ्या गावात जातात, तिकडे त्यांना सन्मान मिळतो की नाही मिळतो कितपत आहे मला माहीत नाही, पण दुसऱ्या गावातून आपल्याकडे आज आमच्या वाडीचे सदस्य आणि BCom झालेले अर्णवी मते आणि अभिज्ञा तांबडकर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतो आम्ही. कृपया त्यांनी या ठिकाणी यायचं आणि आपला सन्मान घेऊन जायचं. जोरदार टाळ्या. मी धनावंत साहेबांना विनंती करेन, दुसऱ्या गावातून लग्न करून आला आमच्या वाडीच्या सदस्य झाल्या, परंतु तिथे जर तुमचा सत्कार झाला असेल नसेल आम्हाला माहीत नाही, पण आम्ही तुम्हाला सन्मानित करतो आणि आज आपण तो स्वीकारायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ऋतिक तांबडकर कृपया या ठिकाणी गेल्या वर्षी ज्यांना आम्ही सन्मानित नाही केलं काही कारणास्तव, परंतु मेकअप आर्टिस्ट आणि डिझायनर म्हणून आज ते कार्यरत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ऋतिकसाठी मी यशवंतांना विनंती करतो की त्यांनी त्यांना सन्मानित करायचं. आता मी विनंती करेन की आमच्या मंडळातील किंवा हे विद्यार्थी आहेत पदवीधर 4 पैकी 2 इथे उपस्थित आहेत. तर आपण कसं पदवीमध्ये अभ्यास केला, अभ्यास करताना काही अडथळे आले, कोणी मार्गदर्शन केलं, कोणी सहकार्य केलं, याबद्दल थोडंसं मार्गदर्शन केलं तर आपल्या यावर्षी असलेल्या पदवीधर विद्यार्थ्यांना त्याचं मोलाचं मार्गदर्शन मिळेल. तर मी विनंती करतो की त्यांनी येऊन आपले 2 शब्द मोलाचे तर त्यांना अनुभव सांगायचा आहे. शीतल संतोष मध्ये आणि आदित्य तांबडकर, कृपया आपण या आणि आमच्या या विद्यार्थ्यांना थोडंसं मार्गदर्शन करावं आता मी अपेक्षा बाळगतो. कारण आता आपण
12वीमध्ये प्रीती, शिवानी आणि तन्वी उपस्थित आहे. तर मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा कुणीतरी एकाने यायचं आहे. काहीही बोला, आपण इथे येऊन बोलणं हे सगळ्यात मोठं आहे, कौशल्य आहे. तर इथे या, 2 शब्द बोला, जेणेकरून ह्या वर्षी जे आहेत मुलं आपली 10वी 12वीमध्ये त्यांना कदाचित तुमचा कुठला तरी क्लू त्यांना पटेल आणि त्यांनी क्लिक होईल. तर या प्रीती, तन्वी, शिवानी, 10वीमध्ये शुभम, राज आहेत का? आहे, तू वरतीच बोलत नाही, आम्ही कशाला बोलायचं. रोहितला विनंती करतो की त्याने रोहितने आपले 2 शब्द इथे कथन करायचे. रोहित मते या आपण आणि आमच्या विद्यार्थ्यांना एक आपले मोलाचे 2 शब्द सांगा, कारण आपण काम करत करत काम आणि हा डान्सचा प्रवास आपला कसा झाला आणि इथे असलेले आपले जे काय विद्यार्थी बालमित्र आहेत त्यांना आपलं थोडक्यात मार्गदर्शन करायचं. नमस्कार सर्वांना आणि गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा. आणि माझ्या सर्व जमलेल्या मान्यवर यांना माझा प्रणाम. खूप वर्ष झाली ते सगळ्यांचा सत्कार व्हायचा आणि मी तिथे बसलेला असायचो. ठीक आहे, असं होत नाही कधी जास्त नाही गोष्ट, पण ठीक आहे. सांगायचं असं काय नाही, मी प्रवास असा गिरवून दाखवणार नाही माझा, बिकॉज मला असं वाटतं की तो प्रवास सगळ्यांना माहीत नसतो जो आपण डेलीच्या रुटीनमध्ये पास आउट करत असतो, बट जो रिझल्ट येतो तो सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि त्याच्यावरती सगळ्यांना असं एक ओळखलं जातं की हा बाबा हा असा असा माणूस आहे किंवा असं असं करतो. तर मला एवढंच सांगायचं आहे की जे काय आहे सगळ्यांच्या कंडिशन सारख्या नसतात किंवा सगळ्यांच्या सिच्युएशन सारख्या नसतात. सो मी कसा आलो, कुठून आलो, काय आलो आणि मी डान्ससाठी का गेलो याच्या पाठीमागे काहीतरी रिझन आहे किंवा जे काय तो इट्स पार्ट ऑफ माय लाईफ. सो मला असं म्हणायचं की जे काय करा आयुष्यात ते तुमच्या स्वतःच्या हिंदीवरती करा. असं पुढे ज्या क्षेत्रात तुम्ही चालला आहे किंवा काही पण असेल, शिक्षण असेल, एखादी आर्ट असेल किंवा एखादी काही पण, जसं आता तो ऋतिक मेकअप अँड आर्टिस्ट स्वतः करतो, ते त्याचं पॅशन आहे, ते त्याला आवडतं म्हणून तो करतोय. असं जरुरी नाही की थेअरी मतलब अभ्यास केला, बीकॉम झाला किंवा इंजिनिअरिंग झाला तर तेच एक शिक्षण आहे. मी आज डान्स करतो, मी आज लोकांना डान्स शिकवतो, मला पण माहिती आहे की त्याच्यामध्ये पण एक थिअरी येते. असं नाही की फक्त मला नाचता येतं म्हणजे मला डान्स येतो, नाही. त्याच्या मागे खूप सारं अशा काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला कळणार पण नाही की काय आहे ते, बट स्टील ते मला माहिती आहे कारण मी ते शिकलोय किंवा मी ते डीप त्या गोष्टीच्या डीपपर्यंत जाऊन ते मी बघितलंय, त्या गोष्टी बघितल्यात. काही गोष्टी मला पण नाही पण कळत नव्हतं की बाबा ह्याला काय बोलतात किंवा ह्याला काय असतं, बट स्टील त्याचा अभ्यास केल्यानंतर मला कळलं की हा ते पण त्याच्यामध्ये पण थिअरी आहे किंवा त्याच्याकडून आज जसं नॉर्मल शिक्षणाचा डिप्लोमा असतो किंवा डिग्री असते तसं डान्समध्ये पण असतं, डिप्लोमा असतो, डिग्री असतो, कोर्सेस असतात मोस्ट ऑफ. अँड तसं रुटीन आहे तसं असतं. फक्त काही लोकांना असं वाटतं की डान्स इज ओनली आर्ट, असं नसतं, त्याच्यामध्ये पण शिक्षण आहे. आणि मी जे केलं आहे तो मला माहिती आहे आणि माझ्या वाटीमागे कोणतं काहीच नव्हतं की बाबा तुला हे करायचं किंवा तू असा जा किंवा ह्या वेळी जा. जे मी केलं ते मी स्वतः केलं आणि इट्स ओके. मला असं वाटतं की ठीक आहे, मी कोणतं तरी एक वेगळं क्षेत्र निवडलं जे आतापर्यंत आपल्या वाडीतून तरी कोणी निवडलं नव्हतं. सो मला ते प्राऊड वाटतं स्वतःला थोडंसं. आणि मी सगळ्यांना एवढंच सांगेल, असं जास्त काही ज्ञान नाही देणार, पण मी सगळ्यांना एवढंच सांगेल की जे काय पॅशन चूज कराल तुम्ही स्वतःवरती तर ठाम राहा की त्या गोष्टीत मला करायचं आहे. होईल ना होईल पुढचा भाग आहे, फ्युचरचा भाग आहे, पण तुम्ही ट्राय जर नाही केलं तर ते होणारच नाही, फिक्स आहे. सो जे काय कराल ते चांगल्या मनाने. आणि एक सगळ्यांना माहिती आहे, सगळेजण इथे ओळखत असतात विराट कोहलीला. मी त्याला एक असं नाही की मी त्याला फक्त त्यालाच आयडियल मानतो, बट एक आहे त्याच्यासाठी मला एक प्लस पॉईंट आहे. आणि तो एका इंटरव्ह्यूमध्ये बोललेला की लाईक तुम्ही जे काम करताय ना, तो असा इंग्लिशमध्ये बोललेला, मी मराठी सांगतोय, तुम्ही जे काम करताय ना त्या कामाचं तुमचं जे इंटेन्शन आहे ना ते जर तुमचं प्युअर असेल ना तर ते काम तुम्हाला नक्की भेटणार आहे. कारण जे वरते आहेत ना ते येऊ शकतात की तू कोणत्या पद्धतीने ट्राय करतोस. ट्राय जर 1000 लोक करतात, मी तर बोलतो, आणि सगळेजण म्हणजे असं नोट करतात की लाईक डान्समध्ये तर खूप सारं कॉम्पिटिशन आहे, डान्समध्ये खूप सारे लोक आहेत जे आता कोण पण आला डान्स करतो. असं नाही, शिक्षणामध्ये तुम्ही बघा आज किती जरी इंजिनियर आहेत असे जे पडलेले आहेत त्यांच्याकडे काम नाही. मग असं आपण थोडी ना बोलणार नाही की खूप सारे इंजिनियर आहेत तर मी इंजिनिअरिंग करणारच नाही. तुमचा जो वे आहे ते इंजिनिअरिंग करायचा तुम्ही
त्या इंजिनिअरिंगमध्ये किंवा तुम्ही जे क्षेत्र निवडता त्यात तुम्ही किती डीप जाऊन करताय ना ते महत्त्वाचं आहे. सो मला एवढंच म्हणायचं की तो असा विराट कोहली बोललेला की जे पण तुम्ही काम करताय ना ते तुम्ही प्युअरली हार्ट आणि तुमचा इंटेन्शन जर क्लिअर असेल ना की मला त्या चांगल्या वेने करायचं आहे ते काम, तर ते तुम्हाला हासिल होणार. त्याच्यामुळे तुम्हाला मग देव पण थांबवत नाही, कारण देव फक्त एक अशी कंडिशन्स ते होतात तुमच्यासमोर आणि ते असं एक नोट करत असतात की तू कोणत्या कंडिशन पास आउट करतो. सो मला असं म्हणायचं की प्युअर इंटेन्शनने करा जे काय करायचं आहे ते, तुम्ही नक्की सक्सेस व्हाल. आणि मी असं म्हणत नाही की मी खूप मोठा सक्सेस घेतला आहे लाईफमध्ये, मी पण अजूनपर्यंत सक्सेसफुल होत नाही. आणि सक्सेस हे माझ्यासाठी एवढंच आहे की मी जो प्रवास करतोय, मला माहिती बाकीच्यांसाठी सक्सेस काय, पण माझ्यासाठी हा सक्सेस आहे की मी जो प्रवास करतोय ना त्या प्रवासाची मज्जा मला जर आली ना तर ते माझ्यासाठी सक्सेस आहे. जर मी प्रवास करून कुठेतरी मोठा झालो आणि नंतर मी तुम्हाला जर ओळखलंच नाही तर तुम्ही काय बोलणार, अरे हा सक्सेसफुल झाला, मोठा झाला, आता मला विसरला. असं नसतं. जो प्रवास करतोय त्याची मजा घेत घेत जर तुम्ही सगळ्या गोष्टी केल्यात ना तर तो खरा तुमचा सक्सेस आहे असं मला वाटतं. सो जे काय करा ते प्युअर हार्टने करा. बाकी सगळ्यांना शुभेच्छा आणि थँक्यू मला इथे बोलण्याची संधी दिली. सो धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद रोहित. तसे दुसरे आमचे विशेष पाहुणे सुशील वायजे साहेब, दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमचे जे सहकारी दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमच्या विधानच्या मानदेवर या ठिकाणी उपस्थित झाले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. आणि खूप चांगलं रोहित मी आज आपल्याला मार्गदर्शन केलं की कोण काय बोलेल याचा फरक पडत नाही त्याला. सुरुवातीला आम्हाला वाटतं हे काय क्षेत्र आहे काय, हे डान्स करणं नाचणं हे काही क्षेत्र नाही, पण त्यांनी ते केलं. आणि आज मी ईश्वराने प्रार्थना करेन की तो आपल्या बॉलिवूडमध्ये जावा, एक चांगला उत्कृष्ट कोरिओग्राफर व्हावा असं मी आणि त्याने मार्गदर्शन खूप चांगलं केलं. कारण काय माहिती तिथं येऊन बोलणं हे साधी गोष्ट नाही आहे, असं आपण किती बोलू. सुशील वायजे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते आणि त्यांचे सहकारी यांना विनंती करतो की त्यांनी कृपया या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. जोरदार टाळ्या आपल्या किमती सगळ्या शेड्यूलमधून आज आपण या ठिकाणी आलात. सचिन चव्हाण आपण कृपया या ठिकाणी यायचं. कर्जत जिल्ह्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे गटप्रमुखपदी यावर्षी ते विराजमान झाले, तर त्यांना विनंती केली की त्यांनी कृपया या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. एक मला छोटीशी स्टोरी वाचनामध्ये आली ती मी आपल्या समोर कथन करतो. कारण रोहितने आता जे बोलाय त्याच्या संदर्भात आहे. कोण काय बोल त्याला काही फरक नाही पडत. एक 12वीचा विद्यार्थी होता, काम करून तो शिकत होता, तर आणि चांगला होता, म्हणजे एकनिष्ठ होता, सगळ्यांच्या आदराने वागणारा होता. आणि तो शिकत असताना 12वीच्या एका एक्झामच्या एका विषयामध्ये तो फेल झाला, नापास झाला. तर वाडीतली सर्व लोक जी होती ती त्याच्याकडे वेगळ्या नजरेने परत पाहायला लागली. अरे काय हा चांगला होता, नापास झाला, हिनवायला लागली, चिडवायला लागली. चिडून तो फ्रस्ट्रेट झाला, नाराज झाला आणि एका झाडाखाली तो जाऊन बसला. तर तिथून एक वयोवृद्ध व्यक्ती चाललेले असतात. ते बोलले काय झालं. नाही मी 12वीमध्ये फक्त एका विषयात गेलो आणि एवढी चारी बाजूनी मला लोक एवढे फ्रस्ट्रेट करतायत, एवढी चिडवतायत, हिनवतायत, तर थोडंसं मी नाराज झालोय, तर काय करायचं मला कळत नाही. तर ते व्यक्ती म्हणाले काय नको करू, एक काम कर, तू घरी जा, एक पूर्ण भांडं दूध घे, पूर्ण भर दूध ते, आणि ते तुझं ते दुधाने भरलेलं भांडं तू तुझ्या शेतापर्यंत घेऊन जा, परंतु अट एक आहे, त्या दुधातला एकही थेंब खाली न पडला पाहिजे, ही कंडिशन आहे. तर बोला ठीक आहे. त्याच्यानंतर तो घरी गेला, भांडं भरलं, दूध भरलं आणि त्याने ते घेऊन कंडिशन काय होती, एकदम काट टू काट दूध भरायचं, इथून ते शेतापर्यंत न्यायपर्यंत एकही दुधाचा थेंब खाली पडला नाही पाहिजे, ही कंडिशन होती. आणि ते त्याने फॉलो केले. कारण मगाशी बोललो मी, कारण तो एक सगळ्याशी प्रामाणिकपणे राहणारा विद्यार्थी होता आणि त्याचं पूर्ण लक्ष कसलं होतं, दुधाच्या भांड्यातला एकही थेंब जमिनीवरती पडला नाही पाहिजे. त्याच्यासाठी इथून तो 10 ते 15 मिनिटं आपल्या शेताच्या भांड्यावरती दूध घेऊन जात होता. पण त्याचं लक्षात एकच होतं की आता इथून तो जायपर्यंत त्याच्या रस्त्यामध्ये असंख्य त्या वाडीतली लोक आली, असंख्य लोकांनी त्यांना हिलवलं सुद्धा, असे नापास झाला, परंतु त्याचं लक्ष कुठं होतं, दुधाच्या भांड्यातून एकही थेंब जमिनीवरती पडला नाही पाहिजे.
मग तुमचं जर ध्येय तुम्हाला जर सिद्ध करायचं आहे आणि कुणी किती हिनवलं काही फरक नाही पडत आपल्याला. आपलं फक्त एकच ध्येय आहे की आपल्याला त्या ठिकाणी जायचंय. भले एक विषयात फेल झाला तो, पण त्याने त्याचं कॉन्ट्रीब्युशन, त्याचं जे पूर्ण लक्ष होतं ते त्या दुधाच्या भांड्यावरती केंद्रित केलं आणि तो पुढे गेला. त्याला कोण काय बोलते त्याचा काहीच फरक पडला नाही आणि नंतर त्यांनी लाईफमध्ये त्याच्या प्रगती केली. तर कोण काय बोलतंय हे बोलतच जाणार, ही दुनिया आहे. आणि ह्याला जर आपण बोलून जर थांबलो तर आपण आयुष्यात पुढे जाणार नाही. त्याचबरोबर आपल्या वाडीमध्ये पाहुणे असलेले सुशांत निमकर हे सुद्धा 10वी मध्ये आपल्या माहेरवरती मुलगा येतो सुशांत निमकर हे सुद्धा 10वी झाले. आलेच गेले, त्यांनी पुष्पगुच्छ घेऊन सन्मान आपण करतोय. आणि सारिका मते BSc सोमय्या कॉलेजमध्ये टॉपमध्ये नर्सिंगमध्ये आले. तिकडे BSc सोमय्या कॉलेजमध्ये नर्सिंग प्लेटवरती सुद्धा तिचं नाव लागलं नर्सिंग कॉलेजमध्ये. आणि आता रिलायन्स हॉस्पिटलमध्ये ती एक उत्कृष्ट टॉपची नर्स आहे. तर जोरदार टाळ्याने तिला मी विनंती करतो पुष्पगुच्छ घेऊन सन्मान करतो आणि तिला त्यांनी यायचं या ठिकाणी. सारिका मते सुशील पाहिजे आपण विनंती करतो की त्यांना आपण सन्मान करूया. गणपतीसाठी आपल्या माहेरवरती येत असतात, आपल्या माहेरवरती मुले येत असतात, हे आमच्यामधले जे काय. अजून कोणाला जर आपल्या विद्यार्थ्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे, आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आमच्या मंडळाच्या वतीने कोण येत असतील, मंडळाचे पदाधिकारी असो किंवा आपल्या मुंबई मंडळातली मुंबई वाडीतली यंग जनरेशन असो, त्यांनी कृपया इथे येऊन आपलं मनोगत व्यक्त करायचं. तत्पूर्वी तयारीत राहा. मी आलेल्या मान्यवरांचा सन्मान करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण कुठच्याही कार्यक्रमाला शुभकार्य असो किंवा कुठलंही कार्य असो आणि अशा कार्यक्रमाला जर मान्यवरच नसतील तर त्या कार्यक्रमाला मजा येत नाही. तरी आमच्या कार्यक्रमाला विनंतीला मान देऊन आज इथे प्रभाकर धनावडे साहेब आणि सुशील भाईजे साहेब. प्रभाकर धनावडे साहेब यांच्याबद्दल सांगायचं तर मुंबईमध्ये आज मथाडी कामगार संघटना यांच्याकडे आहे. प्रसिद्ध उद्योगपती आहेत ते आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आज खूप चांगल्या प्रकारे ते काम करत आहेत. त्यांना सन्मानित करण्यासाठी शाळा आणि पुष्पगुच्छ सन्मान करण्यासाठी आम्ही मुंबई मंडळाचे अध्यक्ष उल्हासदादामध्ये यांना विनंती करतोय की प्रभाकर धनावडे साहेब यांना शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे धनावडे साहेबांसाठी. त्याचबरोबर सुशील भाईजे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, आमच्या वाडीचे काही सामाजिक प्रश्न असो ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. सरांपर्यंत आम्हाला ते घेऊन जात असतात. आमच्या ज्या काही उणीव आहेत इथल्या वाडीतल्या, तर त्यांना मी सन्मान करण्यासाठी आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष विनोद वेलोंडे यांना विनंती करतो की त्यांनी येऊन सुशील भाईजे यांना सन्मानित करायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुशील भाईजे यांच्यासाठी. आणि असंच सहकार्य आम्हाला तुमच्याकडून वारंवार वर्षानुवर्ष लागावं. आमची काही कामं असतील ही आपल्याकडून पोचत असतील आणि ती आम्हाला पूर्तता करून द्यावी. धन्यवाद. त्यांचे सहकारी तसेच लहू सुर्वे तंटामुक्ती अध्यक्ष गाव धामापूर यांना सुद्धा मी सन्मानित करण्यासाठी शैलेश तांबळकर मंडळाचे आपले कार्यकर्ते त्यांना जोरदार स्वागत करतो की त्यांना सन्मानित करायचे. आपण साहेब आलात आमच्या या कार्यक्रमाला आपले उपस्थित दाखवले आणि आमच्या या कार्यक्रमाला शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा धन्यवाद. आपला अतिच उपस्थित प्रत्येक वर्षी आपली लाभे अशी विनंती करतो. त्याचबरोबर आपल्या कातगावची सुपुत्र विश्वास काटकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या मंडळाचे खजिनदार उपखजिनदार संदेश विरोध यांना विनंती करून या ठिकाणी यायचे त्यांनी. तर विश्वास काटकर साहेब यांना सन्मानित करण्यासाठी आमच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष संदीप मध्ये यांना विनंती करतो की त्यांना सन्मानित करायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काटकर साहेब आपण या ठिकाणी आला. आमच्या प्रभाकर धनावडे साहेबांच्या वतीने आज आपण इथे उठून दाखवले. तर जोरदार टाळ्या आपणासाठी.
उपस्थिती आणि आता तसेच धनावडे साहेब यांचे सुपुत्र चिन्मय धनावडे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना पुष्पगुच्छ देऊन मी त्यांना सन्मानित करू इच्छितो. विकास मते आमच्या मंडळाचे कला पुस्तकाचे खजिनदार विकास मते यांना विनंती करू की त्यांनी त्यांना सन्मानित करत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मान्यवर विनंती करू की आपण स्थानापन्न व्हायचं. त्याचबरोबर आमच्या वाडीतील प्रमुख कार्यकर्ते ज्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही आज हा कार्यक्रम म्हणा किंवा वाडीतला कुठलाही कार्यक्रम असो आम्ही यांच्या मार्गदर्शनानुसारच चालतोय. असे कार्यकर्ते आज या ठिकाणी आम्हाला लाभले हे आम्ही आमचं भाग्य समजतो आणि मी विनंती करतो की त्यांना सन्मानित करण्यासाठी वाडी प्रमुख यशवंत विलोंड यांना सन्मानित करते. प्रभाकर धनावडे साहेब आपण विनंती करतो की आपण त्यांना एक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यशवंत विलोंडे यांच्यासाठी, कारण यांच्या कुठलाही आपला कार्यक्रम असो किंवा कुठलंही काम असो आम्ही यांच्या विचारानेच पुढे जात असतो. जोरदार टाळ्या. शंकर तांबडकर यांना सुद्धा मी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करू इच्छितो. सुशील भाई साहेब आपण यांना पुष्पगुच्छ देऊन छोटासा सन्मान करतोय. शंकर तांबडकर, गोपाळ मते, रमेश मते, विलास मते, पांडुरंग भिकाजी तांबडकर, विष्णू विलोंडे, अनिल विलोंडे आणि संतोष विलोंडे, अनंत मते. तर यांनी कृपया यायचं या ठिकाणी आणि आपण सन्मान घेऊन जायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. रमेश मते आमच्या मुंबई मंडळ गावचं मंडळ यांची ती मध्यस्थी दुवा असते असे रमेश मते यांना विनंती करतो की आपला सन्मान आम्ही स्वीकारायचा आहे. धनावडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांना सन्मानित करतो. जोरदार टाळ्या. विलास मते आमच्या वाडीचे युवा कार्यकर्ते विलास मते तुम्ही साहेबांना विनंती करतो त्यांनी त्यांना सन्मानित करायचे. आमच्या गावचे कार्यकर्ते अनंत मते आणि विष्णू वेलोंडे, आपण पांडुरंग तांबडकर, संतोष दादा यांनी कृपया यायचं आहे. मी कापकर साहेबांना विनंती केली की त्यांनी त्यांना सन्मान करायचं. जोरदार टाळ्या या सर्व मान्यवरांसाठी झाल्या पाहिजे. आज कोणत्या ना कोणत्या आम्ही मुंबईमध्ये असतो परंतु गाव सांभाळत असणारी व्यक्ती आज आमचे आदर्श आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या सर्वांसाठी. टाळ्या जोरात वाढवा. टाळ्यांचे फायदे सांगणार आहे. विष्णू विलोंडे आमचे मुंबईचे गावचे कार्यकर्ते विष्णू विलोंडे मी सचिन चव्हाण यांना विनंती केली त्यांनी त्यांना सन्मान करायचा आहे. विष्णू विलोंडे. संतोष विलोंडे धनावडे साहेब त्यांना सन्मान करतील. पांडुरंग तांबडकर धनावडे साहेबांचे असते त्यांना सन्मान करू इच्छितो. पांडुरंग तांबडकर, पांडुरंग तांबडकर. जोरात आहे, जोरात आहे बाबा. आणि शाळा मौजे पेडांबे शाळा क्रमांक 2चे स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष सायली तांबडकर यांना मी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करू इच्छितो. धनावडे साहेबांनी त्यांना सन्मान करायचं. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. अंकिता मते असतील तरी कृपया आपला सन्मान घेऊन द्यायचा. त्यातून मुंबई मंडळाचे अध्यक्ष विलासदादा मते आम्हाला वेळोवेळी मुलाचं सहकार्य मुलाचं मार्गदर्शन करत असतात. तर दादांना सन्मानित करण्यासाठी मी सुशील भाई यांना विनंती करतो की त्यांना सन्मानित करायचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मुलांसाठी. मुंबई मंडळाचे उपसचिव सचिन चव्हाण यांनी सुद्धा यायचं आहे आणि सुशील भाईजींच्या हस्ते त्यांनी आपला सन्मान घेऊन जायचं आहे. पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करू इच्छितो त्यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मुंबई मंडळाचे उपखजिनदार संदेश वेलोंडे आणि उपाध्यक्ष विनोद वेलोंडे यांनी सुद्धा आपला सन्मान घेऊन द्यायचा आहे.
विनोद वेलुंडे यांना सन्मानित करण्यासाठी मी धनावडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ सन्मानित करायचे. जोरदार टाळ्या. आणि आमच्या या सगळ्या मुलांना ज्यांनी 9वीपर्यंत शैक्षणिक वस्तूंची भेटवस्तू दिली विश्वासमध्ये, यांना सुद्धा मी सन्मानित करू इच्छितो. धनावडे साहेबांना विनंती करतो त्यांनी त्यांना सन्मानित करायचे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्याला खूप मोठं योगदान यांच्याकडून असतं. आणि सर्वांचं आर्थिक सहकार्य तसेच आमच्या मुंबई मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक सुरेश दादा मते यांनी कृपया यायचं आहे आणि आपला आम्ही सन्मान करू इच्छितो. आणि या सोहळ्याला हा कार्यक्रम म्हटलं, शैक्षणिक कार्यक्रम म्हटलं की योगदान, आर्थिक योगदान हे मोठंच लागतं. आमचं काय असं फंड वगैरे काहीच नाही, परंतु एक मेसेजद्वारे सुरेश मते यांना सन्मानित करण्यासाठी मी सुशील भाई यांना विनंती करतो की त्यांना सन्मानित करायचं आहे. योगदान ही धडपड जी असते ही आमचे सर्व मुलं प्रत्येकाची नावं घेणं इथे पॉसिबल नाही आहे, परंतु धन्यवाद साहेब आपण पॉसिबल नाही, परंतु आर्थिक मदत आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने लाभलेली आहे. तर त्यांचं पुन्हा एकदा सर्व ज्यांनी आम्हाला मदत केली असे आमच्या वाडीतल्या सर्व युवा कार्यकर्ते, वयस्कर वसंत वेलुंडे, पांडुरंग तांबळकर, यशवंत तांबळकर, रामचंद्र मते या सर्वांचं आपण पुन्हा एकदा हे आम्हाला वेळ मार्गदर्शन करतो. या पुन्हा सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपल्या या आता व्यासपीठाकडे आपल्याला वळायचं आहे, तर उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा धन्यवाद. काढो त्याप्रमाणे आपले धडाडीचे कार्यकर्ते तसेच सतत आपल्या कार्यक्रमामध्ये धडपड करणारे असे आदरणीय महोदय सन्माननीय सुनील वेलोंडे साहेब यांचा सत्कार आमचे दानवडे साहेब, सुशील भाईजे साहेब आणि आपले वाडी प्रमुख आदरणीय महोदय यशवंत वेलोंडे यांच्या हस्ते ते आपले फुल गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतील. आम्ही काय हे करायला पाहिजे म्हणून करतोय. तर मी आवाहन करेन आमच्या वाडीतल्या अजून युवा पिढीला की या आणि हे तुम्ही चालवा. खास करून सुट्टी नसताना यावं लागतं कधी कधी या कार्यक्रमासाठी, पण मी विनंती करेन की पुढे या, पुढे या. आज चुकाल भविष्यात आपण एक चांगले वक्ते होऊ शकता. दुसरे 2 सन्मान आपल्याला करायचे त्या ठिकाणी. आपल्या वाडीतून कर्जत तालुक्याचे यावर्षी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाचे गटप्रमुखपदी नियुक्त झालेले आणि आमच्याच वाडीतील सभासद आहेत सचिन चव्हाण साहेब यांचं सत्कार मी सुशीलबाई यांच्या हस्ते करू इच्छितो. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करायचं आहे. टाळ्या वाजव जोराने. हा काही कुठल्याही पक्षाचा किंवा व्यासपीठ नाही, परंतु आपल्याला त्यांचं नक्कीच त्यांना जे काय पद मिळालेलं आहे मुंबईमध्ये आपल्याचं सहकार्य मिळेल. त्याचबरोबर दुसरे आमच्या वाडीतले कौशल वेलोंडे हे CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे ते विशेष कार्यकारी अधिकारी ही त्यांना पदवी मिळालेली आहे. त्या तात्पर्य ते ट्रू कॉपी किंवा सत्यप्रत जे आपल्याला करायचे जे कार्य ते करू शकतात. आपल्याला सरकारी दवाखान्यात जा किंवा तलाठी ऑफिसला जा किंवा सरपंचाकडे जा, तर दानवडे साहेबांनी विनंती केली त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचे. कौशल वेलोंडे यांचं जोरदार टाळ्या. मार्गदर्शनमध्ये त्यांचं ट्युशन क्लासेस सुद्धा चालू आहे. एक शैक्षणिक पिढीला ते चांगलं मार्गदर्शन करत आहे. आमच्या वाडीतलं मुलांना सुद्धा चांगलं मार्गदर्शन करतात. धन्यवाद. आपण सर्वजण लहान मुलांपैकी कोण राहिले काय, कोणाला काय सन्मान चिन्ह की आपले हे शाळेची भेटवस्तू नाही ना? तर काय म्हणजे मोठ्यांचं आम्ही समजू शकतो, पण लहान मुलांचा जर तो अपमान झालेला असेल इथे तर सहजासहजी त्याचं तो भरून निघत नाही. हे आम्ही अनुभवलेलं आहे.
धन्यवाद. तर मी मुंबई मंडळाच्या वतीने सचिन चव्हाण यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन उल्हासदारांना विनंती करतो की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यावर्षीचे 10वी 12वी पदवीधर आणि उच्च पदवीधर ह्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रथमतः सगळ्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. तसेच आज हा कार्यक्रम करताना आपला एक उद्देश होता की आपले हे जे कोण सगळे बाळगोपाळ आहेत किंवा महिला मंडळी आहेत त्या सर्वांना जे आपले आत्तापर्यंत जे ह्या वाडीतले रहिवासी आहेत जे पदवीधर उच्च पदवीधर तसेच काही कलाक्षेत्रात निपुण झाले त्या सगळ्यांचा सत्कार करताना तुम्ही पण त्यांचा आदर्श कुठेतरी डोळ्यासमोर ठेवा. कधीही काही अडलं तर त्यांच्याबरोबर संपर्क साधावा. यासाठी आम्ही मुद्दाम हे यावर्षी हे केलं होतं की बाबा ही एक नाही म्हटलं तरी 21 मंडळी आहेत आहोत आम्ही की जे ज्यांच्याबरोबर ते सतत संपर्क करू शकतात आणि त्यातून आम्हाला जे जे काही मार्गदर्शन करता येईल ते आम्ही करण्यासाठी नेहमी सदैव तत्पर असतो. आता माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी म्हणेन की माझ्याबरोबर आजही राजेश आहे आणि रिद्धी आहे की ते आजही अधूनमधून आमच्याशी चर्चा करत असतात दादा हे काय करायचं कसं करायचं. तर आम्हाला ही अपेक्षा आहे मुलांच्याकडनं आणि यासाठीच आम्ही हे सगळं करत असतो की बाबा जे कोणी आपल्यातले माहितीतले आहेत की ज्यांना तुम्ही विचारा त्यांचं मार्गदर्शन करा. आता माझं म्हटलं तर प्रथमेश आहे जो आज अमेरिकेत आहे. मी खरं सांगितलं याच्यामध्ये जवळजवळ 50 ते 60 लाखाचं कर्ज काढून मुलाला शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवणं ही काही छोटी बाब नाही आणि ती जबाबदारी त्याच्या पालकांनी घेतलेली आणि कुठे त्यांना माहिती आहे की आमचा सपोर्ट हा त्यांना असणार आहे. तर मी असंच सांगेन सगळ्यांना की कुठेही काही लागलं तर आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही कोणतंही क्षेत्र निवडा त्यात लागणारे तुमचे गुण. मी तर आमचं बऱ्याच वेळा असं असतं की कौशलबरोबर बऱ्याच वेळा बोलणंही होतं की आत्तापासून आपण ह्या मुलांमधले छोटे छोटे जे गुण आहेत ते हेरूया आणि त्यातून काही मग कोणी स्पोर्ट्समन असो कोणत्याही कलेक्षेत्रात त्याला जर पुढे जाण्यासाठी आपण मदत करूया. तर मी एवढंच माझं एक छोटंसं भाषण करून जय संपवतो इथे. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. सांगायची काही गरज नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वेळोवेळी जिथे जिथे आम्हाला गरज लागते किंवा मी माझ्या मुलीचं ॲडमिशन घेताना सुद्धा मी दादाला फोन केला दादा कुठलं काय घेऊ मी सब्जेक्ट तर दादाने सांगितलं हे घे. मग जिथे जिथे गरज लागते तिथं तिथं मार्गदर्शन. फक्त मार्गदर्शन नाहीच तुम्हाला पुढे जायचं आहे आणि काय आर्थिक अडचण आहे तरी सुद्धा मुंबईमध्ये आम्ही ठामपणे उभे राहू आणि त्याच्यात मोलाचा वाटा दादाचा सुद्धा असतो. तर धन्यवाद दादा. असंच सहकार्य आम्हाला वेळोवेळी आपल्याकडून लाभो. त्याच्यानंतर मी रमेश मध्ये तत्पूर्वी आपल्या या कार्यक्रमासाठी तुमच्या आणि माझ्यामध्ये व्यासपीठ आणि तुमच्यामध्ये असंच बोलल्याने सहजासहजी आवाज पोचत नाही पण साऊंडसाठी आपल्याला यावर्षी उपलब्ध झालेले काशातले आपले साऊंडवाले यांनी यायचे कृपया त्यांना मी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतोय. रमेशच्या एका शब्दावरती ते त्या ठिकाणी आले. फक्त आलेच नाही त्याने आपला कार्यक्रम अटेंड केला. नाही तर आम्ही त्यांना बोललो होतो लावा तुम्ही जावा घरी आम्ही सोडू पण तो आला. आम्हालाही बरं वाटलं. धन्यवाद. या आणि मी धनावडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करेल. जोरदार आहे. धन्यवाद. पुढील मार्गदर्शनासाठी मी सुशील पाहिजे आपण विनंती करतो की आपण आमच्या या बसलेल्या विद्यार्थी बाळमित्र वाडीतील सदस्य महिला वर्ग मुंबईतील आणि ग्रामस्थ या सर्वांना आपलं मुलाचं मार्गदर्शन लाभेल आणि आपण विनंती करू आपण आपल्याला दोन आपले मुलाचे शब्द मार्गदर्शन करावं. धन्यवाद. सर्वप्रथम गणराज चरणी नतमस्तक होतो. सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो. आजच्या नवचैतन्य मित्रमंडळ पेडांबे पंचरत्नवाडी यांच्या दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आयोजित सर्व विद्यार्थ्यांचा गणगौरव सोहळा या ठिकाणी पार पडतो. या गुणगौरव सोहळ्यासाठी उपस्थित आमचे मार्गदर्शक आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे गुरु समान प्रभाकर धनावडे तसेच नामापूर गावचे आमचे ज्यांची नवीनच नियुक्ती झाल्याचे तंटामुख्य अध्यक्ष लवजी सुर्वे आणि या वाडीचे वाडी प्रमुख
खरंच त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे असे आमचे यशवंत बाबा, तसेच आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित वाडीचे आमचे रमेश दादा असतील, विलास भाऊजी असतील आणि त्या खास करून या खरंच कार्यक्रमात चांगल्या प्रकारे या ठिकाणी समालोचन करतात असे सुनील भाऊजी आणि वाडीतील उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी आणि ज्यांचा या ठिकाणी मी थोडा लेट आलो आणि ज्यांचा या ठिकाणी सन्मान झाला असे सर्व विद्यार्थ्यांचा मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. तर एक चांगला उपक्रम या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी संपन्न होत असतो आणि मला वाटतं हा गणपतीच्या दुसऱ्या दिवशी गेली अनेक वर्ष या ठिकाणी हा संपन्न होतोय आणि आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी आपल्या वाडीतील ग्रामस्थ करत असतात. मग छोटं का होईना एखादं फूल असेल पण एक तुमच्या पाठीवरती एक शाबासकीची थाप मारण्याचा एक प्रयत्न या वाडीतील ग्रामस्थांकडून असतो. आज या ठिकाणी वाडीतील चांगले ग्रॅज्युएशन झालेले असतील किंवा चांगल्या पदवीधर ज्या पदव्या असतात त्या उत्तीर्ण झालेल्या असतील त्या सर्वांचा या ठिकाणी मान सन्मान या ठिकाणी वाडीमध्ये केला असतो. एक त्यांचा एक एवढंच तुम्हाला एक प्रोत्साहन असतं की नक्कीच जो तुम्ही हे शिक्षण घेताय त्यातून एक ऊर्जा म्हणजे काय पुढील आयुष्याची एक चांगली भरारी घेण्याचं एक प्रेरणा देण्याचं काम ते करत असतात. मी तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो. अशाच एका गावामध्ये सर्व विद्यार्थी म्हणजे मुलं गावातील वाडीतील खेळत असतात आणि बाजूला एक विहीर असते आणि मुलं खेळत असतात, भरपूर मुलं असतात आणि एक मुलगा त्या विहिरीमध्ये पडतो आणि सर्व मुलं एकत्र येऊन बोंबाबोंब करतात. विहिरीत पडल्या पण एकाची डेअरिंग होत नव्हती, त्याला बाहेर कसा काढायचा. सगळे काही मुलं गावामध्ये येतात, गावातील जी सर्व वयस्कर लोक असतात त्यांना घेऊन जातात पण तरी पूर्ण विहिरीवरून ते मुलांना बघत असतात तो डुबतोय पण कोणाची काढण्याची हिंमत नव्हती. पण एखादा 75 वर्षाचा जे आजोबा होते त्यांनी त्या विहिरीमध्ये उडी मारली आणि त्या मुलाला बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर बरोबर मोठी संख्या असल्यामुळे तिथे तरुण होते पण तरुणाला लाजवेचं काम त्या आजोबांनी केलं असतं. मग तिथे गावातील सर्व सरपंच असतात, तंटामुख्य अध्यक्ष असतात, त्यांनी ठरवतात की एवढ्या आजोबांनी या मुलाला वाचवलंय त्याचा सत्कार केला पाहिजे. तर त्या आजोबांना असं सांगतात, आजोबा आपण 2 दिवसानंतर आपल्या गावाचा कार्यक्रम घेतोय तर मला तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित पाहिजे, तुमचा सत्कार करायचा आहे. पण आजोबांचं म्हणणं एवढंच होतं, हो ठीक आहे मला सन्मान करताय सत्कार करताय पण मला काहीतरी तुमच्याला बोलायचं आहे. तर जे ग्रामस्थ होते ते म्हणतात ठीक आहे तुम्हाला काय बोलायचं आहे त्या दिवशी बोला, म्हणजे ज्या दिवशी सत्कार करायचा त्या दिवशी बोला. आणि गावाचं नियोजन होतं 2 दिवसानंतर ते त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांचं व्यासपीठ असतं त्या ठिकाणी सगळे उपस्थित असतात आणि सत्कार करायची अनाउन्समेंट होते. आजोबांचा सत्कार होतो आणि आजोबांना जेव्हा त्यांची इच्छा होती ती बोलण्याची संधी देतात तर आजोबा एवढेच म्हणतात की ठीक आहे तुम्ही मला सत्कार केला सन्मान केला ठीक आहे पण मला आधी एवढं सांगा त्या विहिरीमध्ये मला ढकललं कोणी. म्हणजे याचा घेण्याचा उद्देश काय, म्हणजे आपल्याकडे ती पॉवर असते पण ती आपण स्वतःला ती जागा करायचं म्हणतो. आता मग काका बोलून गेले की तुमच्याकडे मार्गदर्शन करायचं का शिक्षण तुम्हाला घ्यायचं आहे. आज आपल्या खेड्यापाड्यातली मुलं आहेत तो चांगल्या पद्धतीने म्हणजे 90% 95% 10वी ग्रॅज्युएशन असेल किंवा 12वीला 95% 90% मेरिटमध्ये येतात पण पुढे त्यांना मार्गदर्शन कोणती दिशा आपल्याला घ्यायला पाहिजे हे त्यांना मार्गदर्शन मिळत नसतं वेळेवर. म्हणजे नंतर ती थोडी दिशा भरकट द्यायची आणि ते कुठेतरी मग शिक्षण अर्धवट टाकून ते कुठेतरी मग छोट्या जॉबला काम करतात. आणि खरंच म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये पॉवर तुम्हाला ओळखता आली पाहिजे. म्हणजे तुम्ही कोणताही कोर्स असेल समजा मुलींसाठी बघा महाराष्ट्र शासनाने उच्च शिक्षित मानण्यासाठी मोफत शिक्षण त्यांना दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही समजा डॉक्टर असेल किंवा MBBS कोणतीही पदवी तुमची असेल तर तुम्हाला ती मोफत शिक्षणाची उपलब्धता या ठिकाणी झालेली आहे. आता मला वाटतं कालच आम्ही प्रवासचा कार्यक्रम असतो दरवर्षीप्रमाणे धनवाडीत साहेब आयोजन करतात. या पंचवर्षीमध्ये ज्यांचा नंबर येतो त्यांचा मानाचा फेटा त्यांचा एक जुना म्हणजे कित्येक वर्षाचा कार्यक्रम असतो तो मानाचा फेटा म्हणून त्यांचा सन्मान केला जातो. आणि कालच साहेबांचा तो कार्यक्रम झाला आणि खरंच चांगल्या प्रकारे तो कार्यक्रम करत असतात. त्यांचंही शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं
योगदान आहे आणि नक्कीच पुन्हा एकदा तुम्हाला जी खरेच जी सहकार्य लागेल ते प्रभाषण असतीलच, पण आम्हाला सांगायचं एक हे सांगतो की आपले आमदार शेखर आहेत, त्यांची खूप मोठी संस्था आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे 40 कोर्स आहेत. म्हणजे कोणतेही आता नर्सिंग पण चालू झाले यावर्षी. म्हणजे समजा तुम्हाला नर्सिंग करत असेल तर आज मला वाटतं मुलींना 50% सवलत आहे किंवा ओबीसी मध्ये 50% सवलत आहे. म्हणजे ह्या ज्या योजना आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. आता मला वाटतं खरं सांगायचं म्हटलं तर आता महिलांना हाफ तिकीट आहे, तशीच प्रकारे महिलांना तर मोफत शिक्षण पदवीधर आहे. म्हणजे एवढी सुद्धा सोय त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने केलेली आहे. पण आपण शिक्षणाची जी इच्छा आहे ती प्रत्येकाला असली पाहिजे. आणि प्रत्येकाला बघा, आज मला वाटतं साधा एक वेल्डर कोर्स असेल, आज वेल्डर वेल्डिंग वेल्डिंग करतात. छोटासा व्यवसाय छोटासा असला तरी आज एवढं मार्केट आहे. आज लोक काय करतात, 12,000चं शिक्षण सोडून लगेच मुंबईला जातात. 10,000ची ऑफिस नोकरी असते, मग तिथून तुम्ही भाडे राहणार, त्यांचं ते घर भाडं आलं, इतर काय आपल्याला काही मिळत नाही. पण तोच आपण छोटासा व्यवसाय गावाला करू शकलो तर नक्कीच तुमची प्रगती या ठिकाणी होऊ शकते. पण प्रत्येक जण मुंबईत जायला पाहिजे असं काही नाही आहे. असे वेगवेगळे व्यवसाय आहेत ते आपण या ठिकाणी गावालाही करू शकतो. कारण का आज सांगायचं म्हटलं तर प्रत्येक वाडीमध्ये आम्ही जातो, पण मला वाटतं 20% पण लोक आज गावाला नाही आहे. म्हणजे खरंच खंत वाटते. कारण प्रत्येक जण आज शिक्षण 10वी झाली 12 झाली की मुंबईत जातो. आणि आज एवढी कंडिशन बेकार आहे की इथे राहायला लोकच मला वाटतं अजून 5 वर्षांनी बघितलं तर मला वाटतं वयस्कर लोक आहेत तेवढीच आपल्याला पाहायला मिळतील. पण आज रोजगार या ठिकाणी आहेत, पण आपण थोडं मार्गदर्शन नाही केल्यामुळे आपण मुंबईत जातो. ठीक आहे, पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि इथे सांगतो धन्यवाद. धन्यवाद भाई साहेब. खूप थोडक्यात कमी वेळामध्ये पण अत्यंत महत्त्वाचं मोलाचं मार्गदर्शन साहेबांनी केलेलं आहे. त्याच्या संभाषणातून मला काय आठवलं की लोक बोलतात की माझ्याकडे पैसा आला की मी काहीतरी करेन. लोक बोलतात की माझ्याकडे जर पैसा आला तर काहीतरी मी वेगळं करेन. अरे पण पैसा काय म्हणतो, तू काहीतरी वेगळं कर तरच मी तुझ्याकडे येतो. तर आपल्याला काहीतरी पैसा कमवण्यासाठी काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे. मगाशी बोलल्याप्रमाणे आज आनंदाची बातमी आहे, सरांच्या शिक्षण अकॅडमीमधून नर्सिंग हा एक सब्जेक्ट ऍड झालेला आहे. 12वी नंतर काय किंवा 10वी नंतर काय आमच्या इकडल्या मुलींना फारसा प्रश्न पडतो. मग त्याच्याने उत्कृष्ट असं माध्यम आणि सरांचं असल्या कारणाने नक्कीच ऑलरेडी 50% तिथे आहेत ओबीसी, आपण ओबीसी मध्ये येतो तर, आणि नसेलच तर आपण काहीतरी काही कमी इन्स्टॉलमेंटमध्ये, फीचं नाही म्हणता येणार, इन्स्टॉलमेंट बेसवरती किंवा काहीतरी करून आपण त्याच्याकडे एक सरांच्याकडे आपण बोलू शकतो. तर धन्यवाद, आपण इथे एक उत्कृष्ट असं मार्गदर्शन आम्हाला केलं. त्याच्यानंतर आता आपणासमोर एक असं मार्गदर्शन मिळणार आहे. त्याच्या आधी मी बोलेन, क्रिकेटर असावं ते सचिन तेंडुलकर सारखं, क्रिकेटर असावं ते सचिन तेंडुलकर सारखं, शूरवीर असावं ते राणा प्रतापासारखं. क्रिकेटर असावं ते सचिन तेंडुलकर सारखं, शूरवीर असावं ते राणा प्रतापासारखं, राजा असावं तर छत्रपती महाराजांसारखं, आणि मार्गदर्शन असावं ते प्रभाकर धनावडे साहेबांसारखं. तर जोरदार टाळ्याने मी प्रभाकर धनावडे साहेबांना विनंती करेन की आपण आपलं मुलाचं मार्गदर्शन आपल्या इथे जमलेल्या सर्व वाडीतील विद्यार्थ्यांनी आम्हाला करावं. आज रोजी या ठिकाणी मुंबई आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं पंचरत्न वाडीमध्ये जो विद्यार्थ्यांचा 10वी 12वी आणि पदवीधर यांचा सत्कार या ठिकाणी ठेवला असताना या कार्यक्रमासाठी या पंचरत्न वाडीमध्ये या वाडीचे गावकर, त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी, माझे सहकारी सुशीलजी भाईजे, आणि मुंबईपासून तळागाळापर्यंत तालुक्यामध्ये माझ्या समवेत काम करणारे माझे सहकारी सुनीलदादा विलोटे त्यांच्या उपस्थितीमध्ये आज रोजी कार्यक्रम करत असताना आपण 10वी 12वी आणि पदवीधर जे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत त्यांना मी माझ्या वतीनं, आमच्या व्यासपीठाच्या वतीनं सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो.
बंधूंनो, आपल्याला माहीतच आहे की आपण शैक्षणिक दृष्टिकोनातून बॅकफुटला आहोत, परंतु कोकण हा जो विभाग म्हटला तर नेहमी सालाबादप्रमाणे प्रत्येक वेळी हा पुढाकारानं ॲग्रेसिव्ह असतो. प्रत्येक वर्षी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोकणचा अव्वल क्रमांक असतो. हे आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे. आपण खेडोपाड्यामध्ये राहत असताना आपली जी ग्रामीण मंडळी आहे या ठिकाणी मुंबई आणि ग्रामीण या भागामध्ये तुलनात्मक असे जर शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर मागील मी 15 वर्षापासून मी या विभागामध्ये पंचक्रोशीमध्ये कार्यक्रम शैक्षणिक दृष्टिकोनातून घेतो. आमचे विद्यार्थी टक्केवारीमध्ये कमी का या माध्यमातून या विभागामध्ये काही शाळा आहेत आणि त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी शाळेमध्ये जाऊन मार्गदर्शन करतो आणि सांगतो की पुढच्या वर्षी तुम्ही चांगल्या टक्केवारीने पास व्हा, चांगली टक्केवारी घ्या आणि यशस्वी व्हा. कालच माझा 15वा शैक्षणिक दृष्टिकोनातून उत्कर्ष तरुण मंडळ धनावडवाडीच्या वतीनं जो सत्कार समारंभ झाला त्या सत्कार समारंभामध्ये साहेब मी सांगतो की माझ्या वाडीतला यावर्षी एक वकील मुलगा झालेला आहे. मी इंजिनियर घडवलेले आहे आणि असे विद्यार्थी तुमच्यातून घडावीत ही आमची सगळ्यांची इच्छा असेल. पुढच्या वर्षी अशाच विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित असू हे मी आवर्जून या ठिकाणी आपल्याला सांगतो. आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता नाहीये. मुंबईमध्ये काम करून शिकताना जर बंधूंनो आपल्याला त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था नसेल तर मुंबईमध्ये सरकारच्या माध्यमातून 12 कोटी रुपये खर्च करून आमच्या समाजाचं एक कुणबी वसतिगृह मुलुंड आणि मुंबई सारख्या शहरामध्ये आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर सुनील वेलोंडेशी संपर्क साधा. तुमचं काम त्या ठिकाणी झालं नाही कारण जो संघ आहे कुणबी समाजोन्नती संघ हा 7 जिल्ह्याचा संघ आहे. त्याच्यामध्ये आपली वर्णी कशी लागेल हे पाहण्यासाठी दादांकडे संपर्क करायचा आणि आपली सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल हे आज मी तुम्हाला आश्वासन देतो. कोणताही विद्यार्थी तुमच्या वाडीतला जर शिक्षणासाठी त्या ठिकाणी आला तर तो वंचित राहणार नाही याची मी ग्वाही आपल्याला देतोय. या ठिकाणी आपलं उद्दिष्ट आहे पुढचं की आपलं एक जुनही वसतिगृह आहे मुंबईमध्ये वाघे हॉल आहे आपल्याला ज्ञात असेल. त्याच्यासाठी आम्ही सरकारकडून 40 कोटी रुपयाची मागणी केलेली आहे. किती 40 कोटी रुपयाची मागणी केलेली आहे आणि ते टोले जंग इमारत आम्ही वसतिगृहासाठी देण्याचं कबूल केलेलं आहे आणि त्यासाठी लवकरच आम्हाला शासनाकडून जो निधी येईल त्यावेळी आम्ही आपल्या समोर मांडूच. परंतु जे मुलुंडमध्ये वसतिगृह आहे त्या वसतिगृहासाठी आपण सगळ्यांनी त्याची पूर्तता कराल आणि सुनील दादांकडे पुढच्या वर्षी त्याची नाव नोंदणी कराल अशी मी अपेक्षा करतो. या ठिकाणी सत्कार समारंभाच्या निमित्तानं मला या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला सांगत असताना सामाजिक काम करतोय, उद्योग क्षेत्रातलं काम करतोय. बंधूंनो आपल्याला एक सांगू इच्छितो की मुंबईमध्ये काम करत असताना मी नुसतं ग्रामीण आणि मुंबईमध्ये काम नुसतं जातोय भेटी देतो असं नाही की माझ्या बांधवांपर्यंत माझं लक्ष आहे. मुंबईमध्ये काम करणारा जो माझा बांधव आहे त्याच्या मागे सातत्यानं उभं राहण्याचं काम मी करतोय. त्याला अडचण आली तर मी त्यांच्या मागे खंबीर उभा राहतोय. बंधूंनो एक माझा भाऊ आहे, भाऊ होता तो आज देहांत नाहीये, आज या जगामध्ये नाहीये. माझा तो क्लासमेट होता. 4 महिने अगोदर काम करत असताना त्याच्यावर बरात पडली जाईल परंतु त्याचा वाली कोणी नव्हता. मी त्या ठेकेदाराला बोलवलं, माझ्या ऑफिसमध्ये बोलवलं, त्याला त्याची स्कीम जाणून घेतली आणि त्या स्कीम मध्ये माझ्या भावाचं नाव टाकायला सांगितलं जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला त्याला आर्थिक कुठेतरी पाठबळ मिळेल आणि त्या माझ्या भावाला 12 लाख रुपये मिळवून देण्याचं काम मी केलेलं आहे. म्हणजे कुठेही असा तुमच्यासाठी आज मला या ठिकाणी येण्याचं भाग्य असं मिळालं की मी या घरात आलो नव्हतो. त्या घरात माझी बहीण राहते आणि आज योगायोगात भाऊजींच्या घरात येण्याचं मला भाग्य मिळालं. त्याबद्दल मी तुम्हाला दादांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला
या ठिकाणी आमंत्रित केलं तर धन्यवाद देतो. तर अशी सगळ्या मंडळींचं प्रेम माझ्यावर असू द्या. सगळी मंडळी आपल्या बरोबर आहेत. विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पुढच्या वर्षी तर माझ्या याच्यासाठीनं जे चांगल्या प्रकारे ते विद्यार्थी उत्तीर्ण होतील त्यांना मी काहीतरी हात भेटेल या कार्यक्रमासंदर्भी आपल्याला मी सूचित करतो. या ठिकाणी बरोबरच जे विद्यार्थी घडले ते चांगले घडले पाहिजे, नाव लौकिक केलं पाहिजे, वाडीचं नाव लौकिक केलं पाहिजे. आणि अशा मुंबईपासून ग्रामीण याच्यामध्ये कोणताही वादविवाद तंटा नसावा हीच माझ्याकडून अपेक्षा असेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद धनावडे साहेब. साहेबांनी खूप कमी मिनिटामध्ये बरेच विषय हँडल केले. आम्ही काही सामाजिक कार्यक्रम असो किंवा पंचक्रोशीचे असो, आम्ही कधीतरी मुंबईला एकत्र भेटतो आणि आज मला खंत व्यक्त होते की माझ्या वाडीतली मुलं तिथे नसतात सामाजिक क्षेत्रामध्ये. जसं महिन्यातला एक दिवस जे 4 हप्ते असतात, एक दिवस तुम्ही फॅमिलीला द्या, एक दिवस तुम्ही गावाला द्या, एक दिवस स्वतःसाठी द्या, रविवारचं बोलतोय, एक दिवस तरी तुम्ही समाजासाठी द्या, ज्या समाजामध्ये आपण घडतोय. आज वेगवेगळे कुणबी, आज आपण सर्व कुणबीच आहोत तिथे, आज सगळे ओबीसी क्षेत्रातले. मग कुणबींची भरपूर आज तिकडे वाटचाल चाललेली आहे, वेगवेगळ्या ठिकाणी चाललेले आहेत, परंतु आमची लोक नसतात तिथे. कोण का माहित नाही, पण आवड निर्माण व्हावी. आज वाघेवाला आहे किंवा मुलुंडमध्ये जे वसतिगृह झालंय, आपण इथे तिथे कोणाकडे तरी राहण्यापेक्षा वसतिगृहामध्ये राहूया, आपलं शिक्षण पूर्ण करूया. बऱ्याच ठिकाणी आहे. आज मी मुंबईमध्ये फिरत असताना मला बऱ्याच ठिकाणी जाणवतं. जर एक वसईमध्ये एव्हर्सन सिटीमध्ये एक वसतिगृह आहे, तिथे फक्त पंजाबी लोकांच्या सीए जे होणार आहेत यांच्यासाठीच आहे. पंजाबी लोक सीए चार्टर्ड अकाउंट होणार आहेत त्यांच्या. बरं, बाकीचे पंजाबी लोकांसाठी नाही, ग्रॅज्युएशनच्या फक्त चार्टर्ड अकाउंट होणाऱ्या लोकांसाठीच ते वसतिगृह आहे. मग ही लोक त्या क्षेत्रामध्ये त्या समाजाला पुढे पुशअप करत असतात आणि समाजाच्या माध्यमातून आज योगायोग म्हणावे लागेल. धनावडे साहेब या ठिकाणी आले आणि कुठल्याही राजकीय पक्षाचं त्यांच्याकडे हे नाही, पण तो सामाजिक कार्य करत असताना त्यांनी आज जनजागृती दिलेली आहे. मग आपण मागे का? कधीतरी आपल्या त्या वाघेवालमध्ये कंटिन्यू मी कधीतरी जातो. मी सुद्धा 1% असेल त्याच्यामध्ये सहभागी. मी कधी जातो ना, तर हे बाकीच्या ठिकाणचे गोगर असो, राजापूर असो, ह्या ठिकाणची लोक भरपूर असतात तिथे या त्या सामाजिक चळवळीमध्ये. मग आपण का मागे पडतोय? तर कुठेतरी या, कारण शिक्षणाच्या पलीकडे जाऊन जर आपल्याला कोणाचं सहकार्य लागेल तरी या संस्थेचा आपल्याला कधीतरी गरज लागत असते. मुंबईमध्ये राहत असताना आपल्याला ज्या गोष्टी इतरही होत असतात त्याच्यासोबत आपल्याला यांचं सहकार्य. धन्यवाद धनावडे साहेब, आपण आलात, मार्गदर्शन आम्हाला केलं. मी विनंती करतो आपण नंतर सुरुवात करायची. आणि त्याचबरोबर आमच्या वाडीतील 2 YouTube चॅनल आहेत, चालवतात अंकेश वेलंडे आणि सुहास जोगडे. त्यांना मी इथं बोलवतो आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करू इच्छितो. तर कृपया या आपण यूट्यूबच्या माध्यमातून. आज आमचे काही लोक इथे नाही आले, परंतु लाईव्ह यूट्यूबमध्ये हा सत्कार सोहळा पाहत आहेत मुंबईमध्ये किंवा इतरही आमची इथे चिंतक असतील. आणि त्यापैकी सुहास जोगलेचं यूट्यूब चॅनल गाजला आता, गाजवलं काही लोकांनी, आमच्या गावातील लोकांनी. तर मी सांगू शकेन, मला अभिमान आहे मी पंचरत्न वाडीचा स्वाभिमानी असल्याचा. लोकांनी किती दिली आमच्यावरती, त्या चॅनलवरती काय कंप्लेंट केल्या, पोलीस स्टेशनला गेले, काही चिंता होत नाही त्याच्यातून. का घाबरायचं आपण? एवढं जर वाटत होतं आम्हाला बोलायचं, अरे कुठेही बोला, आम्ही यायला तयार आहोत. तर मी विनंती करतो की त्यांनी यायचं इथे आणि आपला एक सन्मान घेऊन जायचं. अंकेश आणि सुहास. त्याचबरोबर आमच्या वाडीतले अनिल वेलोंडे हे चिपळूण नागरी पतसंस्थेचे शिफारसदार म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेले आहे. त्यांनाही मी विनंती, कोणा सभासद व्हायचं असेल किंवा छोटं मोठं कर्ज असेल तर शिफारस ते देतील. तर त्या पुष्पगुच्छ देऊन धनावडे साहेब आपण त्यांना एक छोटासा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतोय. जोरदार टाळ्या या युट्यूब चॅनल वाढवण्यासाठी. त्यापैकी अंकेश वेलोंडे, आता हे मला वाटतं पेबलच्या त्यांना पैसे सुद्धा मिळतील, आता ते चालू झाले ते त्यांचं हे. आणि आता आपल्याला माहिती आहे अनिल वेलोंडे चिपळूण नागरी पतसंस्थेचे शिफारसदारपदी नियुक्ती झालेली आपल्या विभागातून. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
कार्यक्रम संपलेला आहे, परंतु एक किस्सा सांगतो. आता साहेबांनी आठवलं आणि संगमेश्वर तालुक्याची पतसंस्था आहे आपली. बरेचसे सभासद आहेत, बरेचसे सभासदांना मानगुडीवर बसून मी सभासद सुद्धा केलेत तिथे. प्रत्येकाने सभासद व्हा. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. शैक्षणिक कर्ज असू दे, आता साहेबांनी 12 लाख 22 लाख वगैरे दिली आणि साहेब खंत वाटते आम्हाला, आपलं पॅनल पडलं. मी सुद्धा धडपडीने होतो त्या पॅनलमध्ये. कदाचित आम्हाला वाटत होतं आमचं पॅनल येईल त्या तालुक्याच्या संस्थेवरती, परंतु त्याचा का नाही आला? कारण आपण सभासद कमी पडलो. मी कानावली साहेबांना बोललो, साहेब आता पुढची 5 वर्षाचं जर आपलं पॅनल आणायचं असेल तर मॅक्झिमम सभासद आपल्याला पहिले करावे लागतील ग्रामीण लेवलला. कारण देवरुख ब्रँचवरून आपण मागे, या ग्रामीण विभागातूनच आपण मागे पडलो. तर देवरुखला इकडे ब्रँच आहे, तर सगळ्यांनी फॉर्म आपल्याला मिळतील. सभासद व्हा. आपण फंडातून 2% किंवा 3%, 3% महिन्याला म्हणजे वार्षिक 36% वर्षाला होतात. परंतु जर आपल्या पतसंस्थेतून आपण काढलं तर 16% किंवा 15-14% आपल्याला वार्षिक व्याजदर मिळतो. एक्झाम्पल 1 लाखाला 3,000 वगैरे मुद्दल व्याज तुमचं दोन्ही जातं. मग कर्ज घेण्यासाठी सभासद असं नाही म्हणत, पण अडीनडीला प्रत्येकाच्या मागे असणारी पतसंस्था म्हणजे आपली संगमेश्वर तालुका कोणती पतसंस्था. आणि आतापासून सभासद व्हा, कारण आपल्याला पुढचं पॅनल धनावडे साहेबांना त्या पॅनलच्या संस्थापकपदी मला बघायचं आहे. आणि नक्कीच, कारण यावेळी थोडक्यासाठी आमचा फक्त एक पॅनलचा एक सदस्य आला तिथे. आणि आमच्या वाडीतलं जर कमी होतं वोटिंग 19-20 जण होते, पण 100% वोटिंग तिथे झालं. सभासद 19-20 नंतर 200 ते 300 सभासद झाले पाहिजे त्या ठिकाणी. तर पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद. आणि असंच सहकार्य, असं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळेल. वेळेअभावी या कार्यक्रमाला आता सांगता आपण घेतोय, या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन धनावडे साहेब आणि सुशील भाईजे साहेब उपस्थित झाले. जोरदार टाळ्याने पुन्हा त्यांचं आणि मार्गदर्शन पुन्हा त्यांचा आभार जोरदार टाळ्याने. त्याचबरोबर सुनील साहेब, काटकर साहेब, धनावडे साहेब, चिरंजीव हे सुद्धा ठिकाणी आले. जोरदार टाळ्याने यांचा पुन्हा एकदा आभार मानून आपण या कार्यक्रमाला धन्यवाद देतो. त्याचबरोबर आमच्या वाडीतील ग्रामस्थ, सर्वांची नावं घेत नाही, परंतु साहेब धन्यवाद. आपलं प्रेम आहे सर्वांकडून. आपल्याला आपल्या कार्यक्रमासाठी 1,000 रुपयाचं योगदान मिळालेलं आहे. खरं तर आम्हाला तुमचं वेळ मिळाला आणि आम्हाला मार्गदर्शन मिळालं, हे सगळं लाखामोलाचं योगदान आहे. तर असंच मार्गदर्शन आम्ही चुकून आमच्याकडून राहून गेलं तर तुमच्या माहितीसाठी सांगतो. भाईजे साहेबांनी पण गेल्या वर्षी बोललो होतो, गणपतीच्या दुसऱ्या दिवशी 3च्या नंतर आमचा हा कार्यक्रम असतो. काही झालं तरी आमचा हा कार्यक्रम फिक्स असतो. तर चुकून जर राहून गेलं तर पुढल्या वर्षी आपण नक्की यायचं आहे, आपण सुद्धा. आणि सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन आजचा हा कार्यक्रम इथे तत्पूर्वी कोणाला काही बोलायचं असेल तर सांगा. आजचा कार्यक्रम आमच्या अध्यक्षांच्या वतीने संपन्न झाला असं मी जाहीर करतो. आणि तुम्हाला सुद्धा जोरदार टाळ्याने पुन्हा एकदा टाळ्या वाजवा आणि त्या प्रकारे सुद्धा वाजवू नका. जोरदार टाळ्या. असंच आपण मार्गदर्शन, असं योगदान, असं सहकार्य मिळेल यापेक्षा आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.